हा बघा, हा समोर दिसतोय ना, तो केळशी बीच दाखवते मी तुम्हाला. केळशी बीच समोर मग तो दापोलीमध्ये येतो आणि आम्ही आता मंडणगडमध्ये, आमचं गाव मंडणगडमध्ये येतो मध्ये. तर नमस्कार मित्रांनो, तर आता मी चाललो आहे वरती कंपाऊंडमध्ये. बाबांचा कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंडमध्ये चाललो आहे आणि रस्ता बघा एकदम खराब झालेला आहे. वरतून मायनिंगवरून येणारा रस्ता आहे आणि खूप जुना रस्ता आहे. मेन रोडला आमचा चांगला आहे डांबरीचा, पण आतमध्ये इकडे वरती जायला ना कंपाऊंडमध्ये वगैरे असा खराब रस्ता आहे. आणि पहिल्यांदा गाडी आणले, गाडीचे आपल्या इथे एवढी ऑफ रोडची गाडी नाही, तरी पण मी आणले. तिकडे बघा बाबा आहेत, बाबा ते कलकीच्या काट्या तोडत आहेत तिकडे वरती लागेल म्हणून. तर निघाले बाबा, आता आम्ही चाललो त्यांच्या मागून मागून. बघू शकता रस्ता आणि आजूबाजूला जंगल, फक्त सिंगल रस्ता आहे. भल्ला रोड होता पण आता पूर्ण कोण जात नाही, फक्त गाडी बाईक वगैरे जाते. तरी पण मी बाईक नेली आपली, ऑफ रोडची नाही तरी पण कशी तरी नेली. हाय नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आता मी आलो आहे, आजचा सकाळचा दिवस आहे आणि गावीमध्ये सकाळ म्हणजे कसं एकदम फ्रेश वातावरण, सगळं हिरवेगार झाडी वगैरे मस्तपैकी बघू शकता तुम्ही. आणि आता आम्ही आलो कंपाऊंडमध्ये वरती आणि कंपाऊंडमध्ये काम चालू आहे, म्हणजे झाडी तोडायचं, साफ करायचं. म्हणजे आपलं कंपाऊंडमध्ये कलमाची झाडं वगैरे आहेत, ते साफ करतायत माणसं. तर आपण बघूया कशी साफ करतात. आणि बाबांनी म्हणजे एक आयडिया केलेली आहे, म्हणजे टाकी कसं वरती गाव खालती आहे जरा, यायला 20 मिनटं लागतात चालत आणि चढ आहे मोठा. चढ असल्यामुळे पाणी आणायला लई तकलीफ होते. तर आम्ही दाखवणार पाण्याची सोय कशी केली आहे, टाकी वगैरे, टाकीत पाणी कसं पावसाळ्याचा जाईल त्या टाकीमध्ये, तर तुम्हाला दाखवणार आहे. ते बघूया आपण. आणि इकडे काम करतायत आपले माणसं, काम करतायत. हे बाबा आहेत आमचे, आम्हाला माणसं. डॉगीज भाई कुत्रे बित्रे सोबत आहेत आपल्या. किती आहेत बघ, 1 2 3, तेच 3 आहेत. तिकडे वरती 2 3 आहेत, मग 6 कुत्रे आहेत सोबत तिला. असं समोर दिसतोय तो अरबी समुद्र आहे वरून, आणि खालती गाव आहे. पण इथं जंगल झाल्यामुळे गाव दिसत नाही. आता मेमध्ये वगैरे दिसतो. आणि झाडे सगळे तोडलेले आहे बघा, साफ केलेलं जंगल. आणि इकडे आत्या वगैरे सगळे आजी वगैरे आहेत झाडे तोडायला. बघा किती गावातलेच आहेत आपल्या. कोकणात बोललात ना, म्हणजे आपल्याला एकमेकाला सपोर्ट करतात, ते असे आपली माणसं सपोर्ट करतात एकमेकांना. जसं आता आपलं काम असेल तर आपल्या कामाला लगेच आपण बोललो ना की काम करायचं, तर लगेच येणार काम करायला. आता हा सगळा पूर्ण झाडे तोडले आणि आत्याने वगैरे सगळे आज्या गोज्या सगळे आहेत आपल्या. इकडे मामा बसलेत, सगळ्यांनी हे सगळं साफ केलं. इकडे अण्णा आहेत, इकडे मामा आहेत आपले. मामा माहिती असतील भातबीत लावायला होते. बहुतेक पूर्ण झालेलं आहे. आणि आपले इकडे कलम आहेत, ही कलमाची सगळी जेवढी झाडं आहेत तेवढी, कारण त्यांना कलमांना जवळ साफ सुथरा असला ना आजूबाजूचा, तेवढी चांगले येतात कलमं. ही पूर्ण भरपूर झाडी होती, आता हे सगळे पूर्ण साफ केलेले आहे सगळ्या. कारण किती 3-4 दिवस लागले असतील साफ करायला हा सगळा. बाबाने आयडिया केले नाही ते. पावसाचं पाणी डायरेक्ट बघा असं आयडिया हा, इथे काहीतरी हाय. हां, इथून होल ठेवलेला बघा दोन्ही टाक्यांना. दोन्ही टाक्यामध्ये जास्ती भरतील पावसाच्या पाण्याने. पावसाचं पाणी वरती बघा असं केलेलं आहे, स्लोप केलेलं आहे. पाणी पडलं की डायरेक्ट टाकीमध्ये पडणार. इथे होल ठेवलेला आहे, मग पाणी आणायची गरज नाही कुठून, म्हणजे की कारण इकडे जवळपास पाणी वगैरे नाही की आणू शकतो वगैरे का.
खालतून गावातूनच आणायला लागेल. पण ही आयडिया एकदम भारी आहे. पावसाचं पाणी डायरेक्ट टाकीमध्ये ह्याच्यातून एकदा टाक्या भरल्या की मग टेन्शन नाही. मग जेव्हा पाऊस संपेल त्यावेळी कलमांना पाणी टाकायला एकदम सोपं पडेल. आता ही छोटी छोटी कलमं आहेत तिकडं. हे खरे इंजिनियर. भरले अर्धी तरी झाले असेल ना. अर्धी टाकी. हां हां भरेल तरी. हो तिकडचं काम बाकी आहे झाडी तोडायचं. तर तिकडे आपली मंडळी गेलीत, आत्या वगैरे सगळे. बघा गावी एकमेकांना सपोर्ट करणं म्हणजे पहिल्यापासून हेच आहे, रीतिरिवाज आहे की आपण ज्याला सपोर्ट करतो मग ते आपल्याला सपोर्ट करणार असं असतं. आता हे सगळे झाडी तोडणं म्हणजे खायची कामं नाही. पूर्ण शिरायला जागा नसते एवढी झाडी असते. हे तोडल्यावरती बघा पूर्ण साफ झालं आणि तोडायच्या आधी पूर्ण जंगल झालेला होता. कारण पाऊस पडल्यावरती पूर्ण होतोच. कारण कसं कलमा आहेत सगळे काही जेवढे लागलेले ते कलमं वगैरे आहेत. तर कलमांना साफसुथरं लागतं म्हणून हे तोडले जातात. इकडे काजूची झाडं वगैरे पण आहेत. काजूच्या झाडांच्या इथे पण सगळं साफ लागतं. कारण तरच झाडाला येतात, फळं येतात, नाहीतर येत नाही. खत वगैरे देऊन झालेलं आहे. खत मागं आणलेलं आहे, तो खत वगैरे देऊन झालेला आहे. हा बघा, हा समोर दिसतोय ना तो केळशी बीज दाखवते मी तुम्हाला. केळशी बीज समोर मग तो दापोलीमध्ये येतो आणि आम्ही आता मंडणगडमध्ये, आमचं गाव मंडणगडमध्ये येतं. मध्ये खाडी आहे ही मध्ये दिसते ती, कारण हा ते मध्ये झाडे असल्यामुळे दिसत नाही. पावसाचे दिवस आहेत त्यामुळे दिसत नाही ते. नंतरला हे आत्या इकडं अशी तोडली जाते झाडी. आणि झाडे तोडणं म्हणजे खायची गोष्ट नाही, आस्ते आस्ते तोडायला लागतं सगळं बघून. कारण कसं पावसाचे दिवस आहेत आणि एवढं आपल्याला दिसत नाही, हिरवी सगळं असतं. आणि हिरवळ म्हणजे कसं कोण ना कोणतरी असतो. म्हणजे आता ते बोलतात ना थोडं कधी विषारी पण असतात, काय काय साप वगैरे असतात ह्या ठिकाणी. कारण पावसाचे दिवस असल्यामुळं सगळं असतात. ते साप असेल, दुसरं काय असेल, विंचू वगैरे, ते सगळं बघून सगळं करावं लागतं. बघा प्रत्येकाच्या हातामध्ये काठी आहे. त्यासाठीच काठी आहे की पहिलं बघितलं जातं काय आहे काय नाही ते, तर नंतरला झाडे तोडली जाते. हा परत रुजणार नाही ना आता. हा आता हा 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 दिवाळीला ना, दिवाळीला परत येईल ना, कारण पावसाचा अजून महिना बाकी आहे. 1-2 महिने बाकी आहेत पावसाचे. गणपतीपर्यंत अजून परत हे होईल पूर्ण. किती छान वाटतं एकदम. हो लावतो, फोन लावतो. चला हो आज जातोय. हो निघालो. हो आता गणपतीला स्टार्टिंगला येईन. हो चला आपलं आता निघायला लागेल, कारण उशीर झाला आहे. मंडणगडला थोडं काम आहे, ते काम करून नंतर लावून आपल्या मुंबईला जायला लागेल. आणि आज ऑफिसला पण जायचं आहे नाईटला. कारण नाईटला असल्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. आणि आता मी निघालो की डायरेक्ट ऑफिसलाच जाईन. नंतर पुढे बघू. इकडे पण काम चालू आहे टाकीचं, म्हणजे टाकीत पाणी आणि कंपाऊंड म्हणजे बेड्या बांधतायत. कारण कोण शिरायला नको, कारण माकडं वगैरे असतात. माकडं असतात की गुरं वगैरे असतात ना, तर कधी कधी तोडतात पण असं. त्यामुळं हे सगळं करायला लागतं.
पाणी जाऊ शकतं ना आता, असं काही प्रॉब्लेम नाही नाही बघ. फक्त तुंबरा नाही पाहिजे. हां 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 हो. पाण्याचा साठा म्हणजे आपल्याला कलमांना फवारा मारायचा आहे ना, त्यासाठी पाणी लागतो. तर आता तिकडून आणायचं म्हणजे लय तकलीफ होईल, खालून एवढं आणणार एवढा पाणी. त्याचा ही आयडिया आहे, बाबाने आयडिया केलेली आहे, मस्त अशी आयडिया आहे. म्हणजे एवढं मेहनत, म्हणजे ही टाकी बघा केवढी, ही मला वाटतं 2000 लिटरची आहे. ती असेल 1000 लिटरची, म्हणजे ती 1000 2000 म्हणजे टोटल 3000 लिटर पाणी साचेल एवढा. एवढ्या तर ही कलमं बघा किती आहेत. तर ही कलमं इथून लागलेली आहेत ना, ती पुढपर्यंत आहेत. तिकडे झाडे तोडतात त्या साईडला, तिकडे तेवढ्यांना पुरलं पाहिजे सगळं. चला आता आम्ही निघतोय घरी जायला. हात लाल झालं सगळे. तर मस्त पटापट निघू आणि लवकर जायचं आहे. चला, असं आपला संपूर्णाचं म्हणजे गावी अशी केली जाते, साफसफाई केली जाते. कलमाची झाडं वगैरे असल्यावरती, आपले काजू असल्यावरती, कारण ती करायला लागतात. आपल्याला फळ भेटायला पाहिजे तर ह्या गोष्टी करणं आवश्यकच आहे. नाही केलं तर मग आपल्याला फळ भेटणारच नाही. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. तर चला, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असंच सहकार्य करत राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. चला, बाय बाय. चला आता निघालो घरी जायला. आम्हाला लवकर मुंबईला निघायचं. आणि व्हिडिओ तर संपलेली नाही, कारण आता हा रोड आम्हाला तुम्हाला दाखवणार आहे खडबडीत. आणि कधी बाईकने प्रवासाचा केला नसेल या रस्त्यातून, रस्ता बघा कसा आहे. कधी गाड्या येत नाही कधी इथून. आम्ही बाईक आणतो तेच बघू शकतो. किती होनबिन गेलेत बघा. गाडी पडलं तर लागू शकतो जोरात. आणि दगडी पूर्ण आहेत. आणि गाडी ऑफरोडची नाही आपली, तरी पण मी आणले कशी तरी. आणि बिना पाय टेकतच चालवतोय. पडलो तर होलपाटला मग. असे मोठे होऊन गेलेत, कारण पाऊस लागून गेला ना. तर आस्ते काटेकुटे असतात, कारण भीती पण वाटते, कारण मुंबईला जायचं आहे. परत काय झालं पंक्चर वगैरे तर लफडा आहे. इथे थोडासा फक्त चांगला भेटला, नंतर पुढे एकदम परत खराबच आहे रस्ता. झाट आणि गावाला यायचं असेल तर एन्जॉय करू शकता. असे दुसरी कुठे जाण्यापेक्षा गावाला यायचं. गावाला मस्त 2 दिवस राहून जायचं. एकदम मनाला शांत पण वाटतं. ना कुठली गजबज ना काय, फ्रेश वातावरण. आणि कुठलं टेन्शन वगैरे दूर करायचं असेल तर गावाला येऊ शकतं. हा बघा रस्ता आस्ते नेतोय मी गाडी. भीती पण वाटते, कारण गाडी नवीन आहे. चला, खराब रस्ता संपलेला आहे. समुद्र बघा एकदम मस्त वाटतं, एकदम अरबी समुद्र. आणि सिनेरी बघा, पाणी भरलं आहे.